नमस्कार, तुमचं अपेक्षा रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एक विदर्भातील पारंपरिक पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे कोवळ्याची बोंड. अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोवळ्याचे बोंड करण्यासाठी जे कोवळा आहे तो पिकलेला घ्यावा. कोवळ्यासर रंगाचा कच्चा किंवा हिरवा घेऊ नये. 1 किलो कोवळ्याला 50 ml पाणीमध्ये घालायचे. त्याआधी कोवळा छान धुवून घ्यायचं आणि चिरून घ्यायचं आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आणि छान साफ करून घ्यायचं. ही पारंपरिक रेसिपी काही सणाला वगैरेच केल्या जाते आणि ही पूर्व विदर्भातील फेमस अशी रेसिपी आहे. कोवळ्याचे बोंड हे खूप मस्त लागतात खायला. त्यानंतर साफ करून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते एका पातेल्यात घ्यायचे. छान किसून घ्यायचं आधी त्याला. त्यानंतर गॅस ओपन करायचं आणि गॅसवर पातेला ठेवायचं आणि 1 किलो भोपळा घेतला आहे तर 500 ml पाणी घालून कमीत कमी 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचं. अर्धा तास कोवळा मऊ लुसलुसीत होतपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मॅश होतपर्यंत झालं की नाही हे बघायचं. छान मॅश झालेला आहे म्हणजे आता भोपळा शिजलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर घालायची आवश्यकतेनुसार आणि त्यामध्ये थोडीशी विलायची घालायची, ज्यामुळे सुंदर असा सुगंध येतो आणि चवीला पण खूप मस्त लागते. विलायची 2 घेऊ शकता आणि त्याची बारीक पूड करून घ्यायची. आणि छान मिक्स करून ढवळून घ्यायचं आणि साधारण 10 ते 15 मिनिट छान शिजू द्यायचं आणि 15 ते 20 मिनिट थंड होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये थंड झाल्यानंतर गव्हाचं पीठ मिक्स करायचं. तुम्हाला पीठ जसं लागेल त्यानुसार, हवं असेल त्यानुसार घ्या. जास्त पीठ घातल्यामुळे चवीमध्ये फरक पडतो, त्यामुळे आवश्यकतेनुसार घ्यायचं आणि थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा जाडसर असं हवं. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं. साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती भजे सोडायची आहेत. एक एक करून आपण असे भजे सोडलेले आहेत आणि ते आता आपण होतपर्यंत बघायचं आणि पलटवून घ्यायचं. एकदम क्रिस्पी आणि कलर किती मस्त आलेला आहे भज्यांना. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.